नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही आधी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर निवडणुका पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद, मग उपमुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रिपदाची वाटप आणि शेवटी खाते वाटप या बाबी टप्प्याटप्प्याच्या चर्चेत राहिल्या आहेत। यासाठी माहितीमधील भाजप, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात चौरस दिसत आहे। खाते वाटपानंतर आता पालकमंत्र्यापदासाठी माहितीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या संदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे। हे ट्विट धनंजय मुंडेंसाठी धक्का देणारा मानला जात आहे। तर बीड पालकमंत्री पदावरून माहितीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चौरस पाहायला मिळत आहे। या शर्यतीमध्ये भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री म्हणून स्वीकारतील का? मात्र आता पंकजा मुंडे यांच्याकडे देखील मंत्रिपद असल्यामुळे बीडचा नवा पालकमंत्री कोण याबाबत माहितीमधील दोन घटक पक्षात चौरस पाहायला मिळत आहे। त्यातच आता अमोल मिटकरी यांनी या केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे। दादा, आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता, त्यावेळी कोयता गँगचा बंदोबस्त करून कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे हे सिद्ध करून दाखवले। यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारा, जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं। या मिटकरी यांच्या ट्विटमुळे सध्या काळात धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमोल मिटकरी यांनी केलेले हे ट्विट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे। तर बीडचे पालकमंत्रीपद यावेळीही धनंजय मुंडे यांना मिळण्याची शक्यता आहे। मात्र असं असताना देखील अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावं असं मागणी त्यांनी केली। त्यामुळे आता बीडचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या समोरच अडचणीत वाढ झाली आहे। असं असताना अशा प्रकारचे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे। असं असल्यास ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।